मी स्पोर्ट्स पर्सन, कुठल्याच प्रकारचा माझा ॲडिक्ट नाही, शौक नव्हता. पोलीस डिपार्टमेंटला मी 2006ला जॉईन झालो आणि 2015ला माझी लाईफ एकदम छान छान म्हणजे. आणि 2015ला मला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. ते विठ्ठल दोरकर यांचं किराणा दुकान होतं. यांची जी पूर्ण जर्नी मी स्वतः डोळ्यांनी पाहिली आणि यांच्या दुकानात बोर्ड लावला होता, 1 करोड लिहिलेले होते. म्हटलं हे यांच्या दुकानात आपण जिरे आणि दूध दूध पॅकेट आणायला जातो, यांनी 1 करोड लिहिलं कसं काय? मग त्यांची ती जर्नी मी तेव्हापासून पाहून राहिलो आणि माझ्या मनात प्रश्न झाला. मग यांनी ते लँडमार्कचे काही असाइनमेंट वगैरे वाचून दाखवल्या आणि मग मी लँडमार्क केलो आणि तिथून मग निर्णय घेतला आणि वापस आल्यावर यांना म्हटलं मला तुम्ही काय करता ते सांगा. कारण की त्यांचा एक आधी आमचा बिझनेस होता. मग त्यात मी त्यांच्यासोबत चांगल्या प्रकारे 3 ते 4 वर्ष दिले आणि 4 वर्ष दिल्यानंतर मस्त आम्ही केलं. पण एक ब्रेकडाऊन आला बिझनेसचा तो, कारण की जे इंडियन लेवलला बिझनेस होता त्यात ब्रेकडाऊन येतातच. मग मी स्टॉप झालो आणि मग यांना म्हटलं की बा मी आता कुठल्या प्रकारचा बिझनेस करत नाही. मग 2015ला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. मग ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर डॉक्टर लोकांनी माझी लाईफ 6 तासाची दिली होती. मग 6 तासाची दिली, पण तिथून माझ्या सर्व चांगल्या, माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद, माझ्या फॅमिलीचे आशीर्वाद, फॅमिलीच्या शुभेच्छा, मित्रांच्या शुभेच्छा, यामुळे माझं लाईफ सर्वाईव्ह झालं. आणि 2019ला मला केंगन मिळालं. पण त्याच्याही मागे थोडासा पास्ट असा होता की विठ्ठल दोरकरांसोबत मी पहिला बिझनेस केला होता. पण मला माहिती आहे की बा हे बिझनेस रिलेटेड त्या कन्सेप्टमध्ये आहेतच, हे ऑलरेडी बिझनेस करत आहे. यांनी केंगन चालू करून वर्ष झालं होतं. पण माझी अशी कंडिशन होती की मला त्यांनी ते शेअर नाही केलं सुरुवातीला. म्हणजे केलं त्यांनी, पण जेव्हा त्यांनी मशीन घेतलं, कारण की यांना वाटलं यांची परिस्थिती अशी की यांना आपण सांगू नये, कारण की त्यांचा त्याच्यावर ट्रस्ट नव्हता. ते स्वतः त्या सुरुवातीच्या फेजमध्ये होते. मग नंतर त्यांना जेव्हा कॉन्फिडन्स आला की हे मशीन उदाहरणार्थ काम करेल, तर त्यांनी मला त्या मशीनबद्दल सांगितलं. आम्ही सोबत बिझनेस केला, चांगला एका लेवलला बिझनेस केल्यानंतर मी यांना एक शब्द बोलला की सर मी बिझनेस करत नाही आणि मशीनही घेत नाही. त्यानंतर काय झालं की बा मी यांचा मोबाईल ब्लॉकमध्ये टाकला. ही रिअल कंडिशन आहे ना, किंवा आपल्याला नाही बिझनेस करायचा, एवढी मशीन घ्यायची नाही, एवढा त्याचा कॉस्ट नाही, पैसा आपल्याकडे मॅटर करत नाही. ज्या दिवशी दवाखान्यात जायचं झालं त्या दिवशी अकाउंटला फक्त 15,000 होते. नंतर माहीत पडलं गव्हर्नमेंट थ्रू ते सर्व पेमेंट भरल्या जाते. खूप क्रिटिकल म्हणजे सिच्युएशनला आम्ही फेस करत होतो त्यावेळेस. मग ज्यावेळेस केंगन घेतलं, ते कसं घेतलं ते पण आहे. 6 महिने झाले ब्लॉकमध्ये टाकलं आणि मग टाटा हॉस्पिटलला जेव्हा ट्रीटमेंट चालू होती तेव्हा टाटा हॉस्पिटलला डिव्हाइस पाहिलं आणि जिथे डिव्हाइस लागलो तिथे ते तिथले ते होते ज्यांनी डिव्हाइस तिथे बसवलं त्यांनी, तर ते केंगनचं टी शर्ट घालून फिरत होते. त्यांना विचारलं का हे खरंच रिझल्ट येते काय? त्यांनी एक शब्द वापरला, केंगनचे जर रिझल्ट नसते तर हे डिव्हाइस इथं नसतं. तिथून मी एवढा इन्स्पायर झालो की तिथून त्यांना फोन लावला की आपल्याला ते डिव्हाइस बसवायचं आहे. घरी आल्यावर आर्थिक कंडिशन काहीच नव्हती. तिथून आलो घरी, मिसेसचं गोल्ड, सोनाराकडे आणखीन लोन, हे सर्व करून डिव्हाइस घेतलं आणि 5-6 महिने पाणी पित राहिलो. शेजाऱ्यांच्यांनाही माहीत नव्हतं की बा हे डिव्हाइस माझ्या घरी आहे. ज्या 2-4 लोकांना माहीत होतं त्यांना माहीत होतं. पण नंतर जेव्हा आम्ही एक प्रोग्राम गेलो आहे, प्रोग्रामचा खूप इम्पॅक्ट पडतो. मी दिल्लीच्या प्रोग्रामला गेलो 2020ला, 15 फेब्रुवारी 2020ला. आम्ही 30च लोक होतो. पण त्यात हे पाहिलं की किती किती कोणत्या कोणत्या लेवलचे हा बिझनेस करत आहेत. मग तिथून एक निर्णय घेतला आपण ह्या बिझनेसला करू. तोपर्यंत बिझनेस हा विषयच नव्हता आणि जस्ट बिझनेस स्टार्टअप केला, निर्णय घेतला. 16-17 तारखेला आम्ही वापस आलो आणि 20-21 तारखेपासून कोविड लागला. त्यामध्ये पूर्ण ब्रेक पडला. त्यानंतर आणखीन एक मला छान रिझल्ट आला. पहिला कोविडची नाही, पण दुसऱ्या कोविडच्या लाट माझ्यावर पूर्णपणे इम्पॅक्ट करून गेली आणि ती एवढी इम्पॅक्ट केली की माझे एक व्हिडिओ पण काढलेला आहे मी. ऑक्सिजन लेवल माझी पूर्णपणे एवढी कमी व्हायची आणि ते मेंटेन करायला मला फक्त केंगनने सपोर्ट केला. मी 1 ग्लास पाणी माझ्या ऑफिसमध्ये, मी एकटाच घरामध्ये क्वारंटाईन होतो, माझ्या ऑफिसमध्ये क्वारंटाईन केलं होतं स्वतःला. माझी मिसेस बाहेरूनच सर्व मला सर्व करायची आणि मी केंगनचं पाणी प्यायचो तर माझं ऑक्सिजन लेवल वर जायचं आणि दम लागायचा. आणि त्या सिच्युएशनला मला आफ्टर कोविडचे जे सिम्पटम्स असतात, जे रिझल्ट ट्रीटमेंट केल्यानंतर, कारण की गोळ्या आणि गोळ्यांचा साईड इफेक्ट तो इतका झाला होता. एक तर कॅन्सरचा साईड इफेक्ट आणि कॅन्सरची ट्रीटमेंट माझी अशी होती की महिन्याला 2 लाख रुपये खर्च होता आणि हा खर्च मी जवळपास 6 ते 7 वर्ष केला. म्हणजे 1,40,00,000 रुपये स्वस्त गोळ्या आणि केंगन मशीन महाग कोण म्हणते. 1,40,00,000 रुपये खर्च करून जे ट्रीटमेंटचे रिझल्ट नव्हते मिळाले, त्या ट्रीटमेंटचे रिझल्टचे साईड इफेक्ट मला कोविडच्या गोळ्यांसोबत झाले. सकाळ संध्याकाळ गोळ्या.
एका दिवसाला 10,000 रुपये डोस पकडून घ्या सरासरी. 2 गोळ्या सकाळी 5,000ची संध्याकाळी 5,000चा एक डोस होता. तर त्यातून मला कव्हर करायला केंगनचा सपोर्ट मिळाला 100%. माझ्या या लंग्समधून कोविडचे एवढे सिम्पटम्स डेंजर झाले होते. कॅन्सरच्या गोळ्या एक तर त्या सूट होत नाहीत आणि सूट झाल्यानंतरही त्याचे मला जे रिझल्ट मिळाले ते साईड इफेक्टच जास्त मिळाले रिझल्टपेक्षा. कारण की मी एकदम म्हणजे व्हिडिओ पण आहेत अवेलेबल. पूर्ण पांढरा कोड आल्यासारखा झालो होतो मी असं पूर्ण. तर ज्यावेळेस मला त्याचे साईड इफेक्ट झाले तर या लंग्समध्ये आणि या लंग्समधून जवळपास 1-1 लिटर पाणी काढलं. तर त्या सिच्युएशनला आणि ज्या डॉक्टरनी मला ऑब्झर्व केलं डॉक्टरनी मशीन लावलं कारण की तेवढे रिझल्ट एवढे छान होते. एवढा आहे तो जो आहे त्यावेळेसचा तो सिच्युएशन होती. तर त्या डॉक्टरनी रिझल्ट त्यांनी मला रिकवर झाल्यावर सांगितलं, उदाहरण सर तुमच्याकडे जर केंगन नसतं तर आज तुम्ही आमच्यासोबत नसते. म्हणजे किती सिच्युएशन येऊ शकतात लाईफमध्ये आणि त्या लाईफमधून बाहेर निघण्यासाठी मला या केंगननी सपोर्ट केला. त्यामुळे केंगनला तर मी सॅल्यूट करतो आणि आपल्या पूर्ण टीमला सॅल्यूट करतो. आणि आजचं सकाळी विपिन सर कुठे आहे? हा, विपिन सरांना मी आज सकाळी मुद्दाम स्विमिंगला गेलो होतो. तर या लंग्समधून आणि या लंग्समधून मी जवळपास 1-1 लिटर पाणी काढलेलं. तर आजची सिच्युएशन अशी आहे की मी पाण्याच्या आतमध्ये श्वास रोखून होतो जवळपास 1 मिनिट 20 सेकंद. तर हा रिझल्ट आहे केंगनचा. आणि मला आता हे माझे भाऊ आहेत. मी यांना आधीपासून म्हणजे जेव्हा मशीन घेतलं पण मला असं वाटतं की ही आमची फॅमिली आहे. माझ्या मोठ्या भाऊंनी पण मशीन घेतली, ते पण यूज करत आहेत, ते पण केंगन शेअर करतात. पण आधी ते येऊ नाही शकले ते त्यांच्या याच्यामुळे. तर मला असं वाटतं माझी पूर्ण फॅमिली या विषयामध्ये कधीच नाही गेली पाहिजे, म्हणून मी माझ्या पूर्ण फॅमिलीला इथे आणलं आणि केंगन वॉटर कम्प्लीट घेतलं. बरं, आणखीन एक असा विषय होता की ज्यावेळेस मी बिझनेस करायचं नाही ठरवलं होतं त्यावेळेस मी माझं लाईफ असं केलं होतं की बस घराच्या एका कोपऱ्यामध्ये जायचं आणि कोणाशीच नाही बोलायचं. तसं विठ्ठल दोरकरांचा मला त्यावेळेस खूप सपोर्ट मिळाला. ते माझ्यासोबत येऊन 2-2, 3-3 तास बसायचे आणि काहीच नाही, आम्ही जेवण करायचो, बसायचो, गप्पा कुठल्याही करायचो. पण ते त्यावेळेस माझ्या टचमध्ये राहिले. मी माझ्या मोठ्या भाऊंना पण सांगितलं आणि विठ्ठल दोरकरांना सांगितलं की बाबा मला असा प्रॉब्लेम झाला. माझ्या मिसेसला माहित नव्हता तेव्हा डिटेक्ट झाला. खूप जर्नी आहे, खूप आहे. आणि खूप आम्ही वेगवेगळे दिवसही पाहिले, त्यांनी पाहिले, मी पाहिले. एक वेगळ्या प्रेसमधून आम्ही गेलो. पण केंगन वॉटर ह्या एका कन्सेप्टमुळे सुधारलं. जे बिघडलेलं होतं पूर्ण सुधारलं. मी एका कोपऱ्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. आज माझे स्वप्न होते, मला गाड्यांचा खूप शौक आहे. गाड्या वगैरे दिसल्या तर काल मर्सिडीज बाहेर उभी होती, मी म्हटलं तिला पाहत गेलो, इकडून तिकडून चौकरून पाहत गेलो. शौक आहे तो. पण गाड्यांचा शौक मी पूर्णपणे विसरलो होतो. आणि माझ्याकडे आज एक नवीन गाडी आहे जी मी कधी स्वप्नात टू व्हीलर घ्यायचा विचार नव्हता केला. एक नवीन गाडी आहे, घर आहे, प्लॉट आहे, सर्वच माझं त्या आफ्टर कॅन्सर झालेलं आहे. तर केंगनमुळे सगळं मला पॉसिबल आहे. थँक्यू. हा, बुलेटचा तर टू व्हीलरचा तर खूप शौक. आता जस्ट दुसऱ्या महिन्यात मी बुलेट घेतली सोसायटी चालवायची. तर मला लोक नंद्रातले असे नवल करतात की तुमची तब्येत अशी, तुम्ही बुलेट कशी काय घेतली. म्हटलं माझा शौक मला केंगन पूर्ण कम्प्लीट करून देत आहे. तर जबरदस्त फील करता, लाईफचा एन्जॉय घेत आहे. ठीक आहे, थँक्यू. किती रुपयाचे असेल ते बुलेट? 2.25 रुपयाचे. 2.25 लाख. थँक्यू. मजा आला. ग्रेट. आता टाळे वाजवा. नमस्कार. नमस्कार मॅडम. केंगन आमच्या जीवनात आलं तेव्हापासून आमचं जीवन हेल्दी जीवन आम्ही जगत आहोत दोघं पण. आणि यांचा रिझल्ट मोठा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आम्ही मशीन घेतली यांच्यासाठी, पण घरात सगळ्यांना हेल्प मिळाली, आई बाबा, लहान मुलं माझे. तर आम्ही आता हेल्दी जीवन जगत आहोत. आणि त्याच्यासोबत मी हाऊसवाईफ होती, तर आता ऑफिसही सांभाळते, लोकांना डेमॉन्स्ट्रेशन देते, मशीनचं सांगते, पाणी कसं निघते, काय निघते ते सांगते. आणि खूप छान वाटत आहे की आपल्या जीवनात एक केंगन आलं. तर पहिले आपण असं काही करू शकत नव्हतं ना. आता मी असा विचारही नव्हता केला की मी बाहेर जॉब करू शकते की काय करू शकते. पण केंगन आला तर हेल्दी जीवनही जगायला मिळलं आणि पैसा कमवायचं एक साधनही आपल्या हातात आलं, ते आपण सांगू शकतो. पहिल्यांदा शेअरिंग बगर रडता करणार, शेअरिंग म्हटलं पहिले रडणार. मी एक रिझल्ट शेअर करते माझा. मला डॉक्टरीने का म्हणजे मी झाडं वगैरे लावत होती ना, तर माझ्या नकात काही इन्फेक्शन झालं मातीचं. तर मला डॉक्टरने का 3 महिन्याची ट्रीटमेंट दिली. मी औषधी गोळ्या कधीच घेत नाही, माझं जीवावर येते गोळ्या घेणं.
मग हे मला सांगायचे की तू 2.5चा स्प्रे कर रेनू, स्प्रे कर. मी काय ऐकलं नाही, पण जास्त झाल्यावर मग मी 2.5चा स्प्रे केला. तर मी तो स्प्रे केला ना, तर माझा खरंच अनुभव एकदम छान, नको चांगले व्हायला लागले. आणि त्या औषधी गोळ्या तशाच पडल्या अर्ध्या. मी म्हटलं डॉक्टरांनी 3 महिन्याची आपल्याला ट्रीटमेंट दिली आणि आपल्या घरातच पाणी असून आपण स्प्रे केलं नाही. मग मला खरंच मी म्हटलं नाही, खूप कामाचं आहे पाणी. तेव्हापासून मग मी लोकांना 100% विश्वासाने सांगते, नाही मी वापराच ना म्हणून. थँक्यू, धन्यवाद. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. थँक्यू. नमस्कार, नमस्कार. माझं नाव नितीन बालाजीराव देवाळे. मी हिंगोलीला राहत असतो. खरं म्हणलं तर नांदुऱ्याला प्रमोद भाऊ नांदुऱ्याला असतात. आमचं जाणं येणं जवळपास वर्षातून एकदा राहायचं पहिले. तर असं प्रमोद भाऊनं एकदा डेमो दाखवला होता. फक्त त्यांना काहीतरी पाण्यामध्ये लाल पिवळं हे असं करून दाखवलं, झालं तेवढा डेमो झाला होता. फक्त वडिलांसोबत मी आलो होतो. त्यावेळेस काय वाटलं नाही की बाबा काय मशीन आहे. त्यांना प्राईस सांगितली, कारण त्यांचा डेमो स्टार्ट होता, जवळपास स्टार्टिंग होती त्यांची. तर डेमो पण नॉर्मली त्यांना देणार. बस मग एवढं झालं. मग जवळपास 1-1.5 वर्षानंतर, परत 1 वर्षानंतर ज्यावेळेस प्रमोद भाऊला भेटायला गेलो, त्यावेळेस प्रमोद भाऊला मी बघितलं. म्हणजे त्यांना त्यावेळेस कॅन्सर होता. तर प्रमोद भाऊ अक्षरशः पूर्ण पांढरे झाले होते. आणि त्यांची हातामध्ये हात जर आपण घेतला तर त्यांचा हात असं म्हणजे हाडात सापळा कसा राहतो तसे हातामध्ये हात जर घेतला ते पूर्ण ते हाडं लागत होते. अशी त्यांची कंडिशन होतं. त्याच्यानंतर मग त्यांची जशी रिकव्हरी झाली, त्यानंतर ते आमच्या इकडं आले की त्यांना मला सांगितले केंगनबद्दल सर्व माहिती दिली, इमॅजिकबद्दल. आणि त्यांना भावाला सांगितलं की बाबा आपण ही मशीन घेऊया. माझ्या आईला दम्याचा प्रॉब्लेम आहे. जवळपास वर्षातून 2 वेळेस ICU मध्ये ॲडमिट करावं लागायचं ऑक्सिजनसाठी. तर आता जवळपास 1-1.25 वर्ष झाले आम्ही इनॅजिक केंगन वापरतो. तर ज्यावेळेस मशीन घेतली त्याच्या 5 दिवस पहिले आई ॲडमिट होती, ICU मध्ये होती. त्याच्यानंतर आतापर्यंत पण कधीच ICU मध्ये ॲडमिट नाही केलं आम्ही. गोळ्या औषध सध्या चालू आहेत, प्रमाण म्हणजे थोडं पंप वगैरे चालू आहे, कारण 50% लंग्सचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणतात की रिकवर होणार नाही. पण केंगननं जी बॉडी मेंटेन ठेवली, त्यामुळे केंगनचं खूप खूप धन्यवाद इनॅजिक वॉटरचं आणि TMP टीमचं. हॅलो, माझं नाव प्राची दहिवाळ. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आईना जो प्रॉब्लेम होता त्यासाठी आम्ही मशीन घेतली होती. 1 वर्ष झालं जवळपास मशीनचं पाणी आम्ही यूज करतो. तर आईंना बराच फरक पडलाय. आणि मी सुद्धा आता डेमो देणं सुरुवात केली आहे. आता 2-3 महिन्यामध्ये सुरुवात झाली आहे. 4 दिले डेमो मी हिंगोली येथे. अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे. थँक्यू.